नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सागर हा मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, तुम्ही काळजी करू नका, आता घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. लवकरच आपली सई माऊ ही आपल्याजवळ असणार आहे. त्यावेळेला मुक्ता तिच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि ती भावूक होते. तेव्हा तिचे डोळे तो पुसतो आणि म्हणतो की काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण तुमची आणि तुमच्या सई माऊची अशी वेगळीच क्यूट अशी लव्ह स्टोरी आहे, ती आता ना पूर्ण होणार आहे. आणि तुमच्यातली आई जे जे काय बोलली होती ना, ते तुमच्यातल्या आईने एक एक शब्द खरा करून दाखवलेला आहे. तुम्ही जे काही म्हणालात ना, ते सगळं पूर्ण झालं आहे. मला फक्त आता काळजी एकाच गोष्टीची वाटते, पण तेव्हा मग आता ती म्हणते की काय पण? सागर, आता यात आणखी पण कशाला हवा आहे? त्यावेळेला मग सागर म्हणतो की मला एकाच गोष्टीची काळजी वाटते, ते म्हणजे त्या सावनीची. खरंच मला आता गाफील राहून चालणार नाही. सावनी जे काही वागली आहे ना आपल्याबरोबर, ते खरंच खूप विचित्र वागली आहे. आणि ती मागच्या वेळेला जसं काही वागली, त्यामुळे मला आता तिच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागेल. ती काय करते काय नाही हे मला बघावं लागेल. अगोदर तर ती काल माझ्या सईला घेऊन पळून जायला बघत होती, परंतु आता नाही. आता मी तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असणार आहे. तेवढ्यातच आता सागर हा तिला म्हणजेच मुक्ताला ती फ्रेम दाखवतो आणि म्हणतो की हे बघा ही फ्रेम. तर ती फ्रेम पाहून मुक्ता खुश होते आणि म्हणते की सागर, ही फ्रेम? तेव्हा तो म्हणतो की हो फ्रेम, मला माहिती आहे तुटली होती ना, ती जोडून आणली आहे व्यवस्थित. आता बघा किती छान दिसते. तेव्हा मग आता त्यावर मुक्ता म्हणायला लागते की सागर, खरंच खूप किती सुंदर दिसते ही फ्रेम. ही फ्रेम निघाली होती ना, आता ही फ्रेम पुन्हा जोडली गेली आहे आणि ही फ्रेम पाहून आपल्या सईमाऊला पण खूप आनंद होईल. मला खरंच असं झालं आहे आता, कधी माझी सईमाऊ परत घरी येते आणि कधी मी माझ्या सईमाऊला बघते, खरंच मला तिची खूप आठवण येते, असं सगळं ती आता म्हणत असते. आणि त्यामुळे तिला होणारा त्रास हा सागरलाही कळत असतो. आता मुक्ता म्हणत असते की माझी सईमाऊ, प्लीज लवकर परत घरी ये, तुझ्याशिवाय खरंच चैन नाही पडत आहे गं. तुझ्याशिवाय आता एकही मिनिट खूप नकोसा वाटतोय. एक एक दिवस हा तुझ्याशिवाय अगदी विचित्र चालला आहे गं. माझी सईमाऊ लवकर परत घरी आली पाहिजे, असं आता इथे ती म्हणत असते. आणि त्यामुळे सागर म्हणतो की हो मुक्ता, अजिबात काळजी करू नका, आपली सईमाऊ आता लवकरात लवकर परत घरी येणार आहे. तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही, असं सागर आता तिला बोलून दाखवतो. आणि सई म्हणते मुक्ता म्हणते की खरंच माझ्या दोघींचं खूप वेगळं कनेक्शन आहे. माझी सईमाऊ माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी पण तिच्याशिवाय. आणि असं म्हणून ती आता तिचा फोटो घेते आणि जवळ कवटाळते. त्यावेळेला सागर हा मुक्ताला शांत करतो. मुक्ताला जवळ घेत म्हणतो की आता घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मी आता तिच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहे. काही झालं तरीही आता आपल्या हातात जी काही संधी आली ना, ती आपण जाऊ द्यायची नाही. मुक्ता, खरंच तुम्ही खूप छान काम केलेलं आहे आणि तुमच्यामुळेच आज आपल्याला हा दिवस बघायला मिळणार आहे की आपली सई परत आपल्याकडे येणार आहे. तेव्हा मग आता सागर म्हणतो की खरंच मुक्ता, तुम्ही ब्रिलियंट काम केले. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे सगळं देवीची कृपा आहे, सगळं काही आपल्या मनासारखं व्हायला पाहिजे. आता मुक्ता म्हणते की बरं, आता मी आधीसाठी चॉकलेट मिल्कशेक बनवते, तुम्ही त्याला बोलवा. म्हणून आता सागर हा तिकडे जायला निघतो आणि मुक्ता पुन्हा आपल्या सईचा आणि तिचा फोटो बघत असते आणि तो फोटो ती पुन्हा तिथे टेबलवर ठेवते आणि त्या फोटोने तिला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता किचनमध्ये असते आणि ती आधीसाठी चॉकलेट मिल्कशेक बनवत असते. आणि तो बनवत असताना तिच्या मनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आलेली असते, कारण लवकरात लवकर सईमाऊ यावी अशा विचारांमध्येच ती असते. आणि नंतर ती म्हणते की आता मी माझ्या आदित्यसाठी चॉकलेट मिल्कशेक बनवते, परंतु अशी वेळ येणार आहे की मी उद्या याच वेळेला 2 चॉकलेट मिल्कशेक बनवत असेल. खरं तर माझी सईमाऊ तिकडे काय खात असेल खरंच माहीत नाही, कारण तिकडे काय मिळत असेल तिला हॉटेलमध्ये. परंतु जर ती इकडे आली तर तिला सगळं घरगुती सगळं काही व्यवस्थित खायला मिळेल. परंतु मला काळजी वाटते की माझी सईमाऊ ही व्यवस्थित राहील ना. आता 1-2च दिवस राहिलेत, लवकरात लवकर सईमाऊला आपल्याकडे बोलावून घेतलं पाहिजे. इतके दिवस तिने कशी काढले असतील काय माहिती. तिला तिकडे त्या सावनीकडे अजिबातच करमत नसेल, परंतु आता असं होणार नाही. माझी सई ही लवकरच माझ्याकडे परत येणार, असं आता इथे मुक्ता म्हणत असते. आणि त्यानंतर म्हणते की आता मी हे एकच चॉकलेट मिल्कशेक बनवते आधीसाठी. उद्यापासून मी 2-2 चॉकलेट मिल्कशेक बनवणार माझ्या मुलांसाठी. माझी मुलं ही आनंदात असली तर दुसरा मला कोणताही आनंद नको आहे. मी खूप सुखी असेन, असं मुक्ता ही स्वतःशीच म्हणत असते आणि खूप खुश होत असते. आणि म्हणते की खूप उशीर झाला आहे आधीला चॉकलेट मिल्कशेक द्यायला. म्हणून आता मुक्ता ही आदित्यच्या रूममध्ये जाणार असते. तेवढ्यातच इथे आता आदित्यला खूप वाईट वाटत असतं आणि तो त्याच्या रूममध्येच रडत बसलेला असतो की खरंच कोणालाही मी नको आहे का? खरंच कोणाला माझा इतका त्रास होतो आहे का? कोणालाही मी या घरात नको आहे. माझ्या मम्मालाही मी आवडत नाही आणि या घरातही मला कोणीही काहीही बोलत नाही, कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही. सगळेजण आपले हेच बोलत असतात की सई येणार आहे, सई येणार आहे म्हणून सगळ्यांना आनंद होतो आहे.
सगळेजण आपापल्या आनंदामध्ये आहेत, परंतु कोणालाही हे वाटत नाही आहे की आदित्य आला आहे तर त्याचा आनंद मानावा. कोणालाही हेच वाटत नाही आहे की मी आलो आहे तर त्याचं खुशी व्हावी. कोणीच काही त्याबद्दल बोलत नाही आहे. मला खरंच याचं खूप वाईट वाटते, असं म्हणून तो बिचारा रडत असतो. आणि तो म्हणतो की जसं मम्मा म्हणत होती तसंच कोणालाही मी नको आहे का? आय एम सो अनवॉन्टेड. मला कोणीही लाईक करत नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही, असं म्हणून आता बिचारा तो खूपच रडत असतो. आणि म्हणतो की सई येणार, त्याची सगळ्यांना चिंता आहे, सगळ्यांना आनंद आहे, परंतु मी नको आहे. सगळे हेच बोलत आहेत की हा कशाला इकडे आला, याच्या बदल्यात सई इथेच राहिली असती आणि तो सावनीकडे राहिला असता तर बरं झालं असतं, असेच सगळं म्हणतात. आणि तो रडत असतो. तेवढ्यातच त्याला कोणीतरी येण्याचा आवाज येतो आणि म्हणून पटकन तो स्वतःच्या अंगावर चादर ओढून घेतो आणि तिथे रडत असतो. तेवढ्यातच तिथे आता मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की आधी बाळा, चला तुझ्यासाठी मिल्कशेक आणलं. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की आदित्य हा झोपला आहे. म्हणूनच मग ती बघते आणि म्हणते की अरे बापरे, मला खूपच उशीर झाला आहे वाटतं. माझी वाट बघत बघत पोर बिचारा झोपून गेला. खरंच खूप वाईट वाटतं आहे मला. आणि आदित्य बाळा हा झोपून गेला असं ती विचार करत असते आणि बाहेर येते. तेवढ्यातच सागर म्हणतो की काय आदित्य उठला नाही आहे का, नको म्हणतो आहे का मिल्कशेक? तेव्हा मग ती म्हणते की नाही हो, मी येईपर्यंत बिचारा पोर झोपून गेला होता. खरंच खूप वाईट वाटतं आहे मला, माझी वाट बघून बघून झोपला असेल तो. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता इट्स ओके, त्यात इतकं वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही आहे. अहो तो झोपला असेल ना, आणि तो थकला आहे, थकला असेल तो. सकाळी स्कूलमध्ये नंतरच त्या फुटबॉलच्या प्रॅक्टिससाठी सगळी काही धावपळ होते ना त्याची, म्हणून तो झोपला असेल. त्यात असं गिल्ट वाचून घेण्याची काहीच गरज नाही आहे. आणि मीही हॉटेलवर जातो असं सागर म्हणत असतो. त्याच वेळेला तिथे आता इंद्रा ही पूजेची थाली घेऊन येते आणि म्हणते की काय काय गरज आहे तिकडे जाण्याची, त्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जाण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळेला मग सागर म्हणतो की अगं मम्मी, असं कसं बोलतेस तू, गरज नाही अगं. त्या सावनीवर ना पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे. ती सावनी ही खूप नालायक बाई आहे आणि ती कुठल्या क्षणी काही करू शकते याचा काही नेम नाही आहे. त्यामुळे आपल्याला आता तिच्यापासून जरा सावध राहिलं पाहिजे. ती काहीही करू शकते. आणि तुला माहिती आहे काल ती आपल्या सईला घेऊन हॉटेल सोडून पळून निघत होती. नेमका मी तिथे गेलो म्हणून बरं झालं, म्हणून आपली सई थांबली, नाहीतर मग ती कुठेतरी निघूनच गेली असती. मी जातो, मला आता काहीच रिस्क घ्यायची नाही आहे, असं म्हणून सागर हा निघून जातो. आणि इथे इंद्रा ही काहीच बोलत नाही, ती गप्प असते आणि पूजेची तयारी करत असते. तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते की मम्मी अहो ही कसली तयारी करताय तुम्ही? तेव्हा ती म्हणते की अगं मुक्ता, ही पूजेची तयारी करते आहे, महाशिवरात्रीच्या पूजेची. तेव्हा मुक्ता म्हणते की अच्छा, महाशिवरात्रीसाठी. तेव्हा इंद्रा म्हणते की हो अगं, दरवर्षी आपल्याकडे महाशिवरात्रीची ही पूजा असते आणि ही पूजा अगदी अगदी थाटामाटात आपण साजरे करतो. आता तुला माहिती आहे, हा बघ तो नंदी आहे ना, तो नंदी आपल्याकडे पूजला जातो आणि जोपर्यंत हा नंदी पूजला जात नाही ना, तोपर्यंत या महाशिवरात्रीच्या पूजेचं फल आपल्याला मिळत नाही, असं म्हणतात सगळेजणं. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की वा, हे तर खरंच खूप सुंदर आहे. तेव्हा मग इंद्रा म्हणायला लागते की अगं मुक्ता, तुला माहिती आहे अगं, त्याला पहिले तू नंदी बोलू नकोस, नंदी महाराज म्हण. तेव्हा मग मुक्ता म्हणते की अच्छा नंदी महाराज, त्यांच्याबद्दल काय आहे? तेव्हा मग इंद्रा म्हणत असते की अगं तुला माहिती आहे का, हा जो नंदी महाराज आहे ना, तो आपल्या कोली बांधवांना सापडला होता. एक दिवस काय झालं, बापू आणि बाकीचे सगळे ना मासेमारी करायला गेले होते. त्यावेळेला ना जाल्यामध्ये एक पण मासा घावला नाही. मग काय घावलं तर ही नंदीची मूर्ती. ही नंदीची मूर्ती पाण्यामधून आपल्या घरात आली आणि कोली कुटुंबामध्ये दरवेळेला तिची पूजा व्हायला लागली. आणि सगळेजण असं म्हणायचे की आपल्याला महादेवानेच हा आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्याच वेळेला ही मूर्ती ही आपल्या इकडे आली आणि तिचा आशीर्वाद घेऊनच सगळेजण कामाला सुरुवात करू लागले. आणि म्हणूनच आम्ही महाशिवरात्रीच्या वेळेला ती पुजतो, नेहमी पुजतो. तेव्हा मग आता मुक्ताला हे ऐकून खूपच कौतुक वाटत असतं, कारण ही अशी कहाणी तिला कुठेही ऐकायला मिळालेली नसते. त्यानंतर मग इंद्रा म्हणते की तुला माहिती आहे का अगं पुढे काय काय आहे ते? अगं ही पिंड आहे ना, शंकराची पिंड, ती पण खूपच चांगली आहे हां. म्हणजे ही पिंड पण आपल्याला मिळालेली आहे पूजेसाठी. आणि तुला माहिती आहे ही पिंड आहे ना, ती आपले जुने लोक होती ना, जुनी सगळी माणसं त्यांच्या आशीर्वादातून मिळालेली आहे. त्यांना ती सापडली होती, मग ती पिढ्याने पिढ्या पुढच्या घराण्याला चालत राहिली. आधी बापू, मग त्यांचे पणजोबा, मग त्यांचे आजोबा, हे सगळे मिळून मिळून त्यांनी प्रत्येक वर्षाला या महाशिवरात्रीची पूजा केलेली आहे. आणि आत्ता सगळ्यांकडून हा वारसा आपल्या कोळी कुटुंबाकडे आलेला आहे. त्यामुळे सगळे आता दरवर्षी आपण आनंदाने ही पूजा करतो महाशिवरात्रीची. मुक्ता, तुला म्हणून सांगते, आता तुलाही हा वारसा पुढे चालवायचा आहे. ही महाशिवरात्रीची पूजा करायला मात्र तू विसरायची नाही, या पिंडीची पूजा करायचीच. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही मम्मी, मी नाही कधी विसरणार, मी दरवेळेला ही पूजा अगदी व्यवस्थितपणे करणार.
आणि तुम्ही म्हणताय ना, नंदी महाराज त्यांनाही विसरणार नाही. अगदी व्यवस्थित, अगदी साग्रसंगीत करेन मी सगळं. तुम्ही काळजी करू नका. फक्त आता या महादेवाकडे एकच म्हणणं आहे, की सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आपल्या घरात जे काही चाललंय, ते सगळं टेन्शन बाजूला जाऊन सगळं आनंदाचं वातावरण येऊ दे. त्याच वेळेला मग आता इंद्रा म्हणत असते, की "हो गं मुक्ता, तू बरोबर बोलतेस. अगं, ही पिंड आहे ना, ही खरंच नवसाला पावणारी पिंड आहे. प्रत्येकजण ह्या पिंडीसाठी देवाकडे प्रार्थना करतात, पिंडीकडे प्रार्थना करतात आणि सगळे इच्छा असतात ना, मनातल्या इच्छा, ते महादेव नक्कीच पूर्ण करतात." इंद्रा म्हणते, की "आता माझी काही इच्छा उरलेली नाही. आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. एकच इच्छा अपूर्ण राहिली, ती म्हणजे माझी सई माऊ, माझी चिंबोरी लवकरात लवकर माझ्याकडे घरी परत आली पाहिजे. ती जोपर्यंत घरात येत नाही ना, तोपर्यंत आपल्या घराला काही घरपण येणार नाही. ती त्या सावनीकडे असेल, कशी राहत असेल ना, खरंच काही माहिती नाही. तिच्या जीवाची खूप काळजी वाटते गं मला. ती बिचारी पोर कुठल्या त्या सावनीच्या जाळ्यात जाऊन अडकली. पण आता तिला लवकरात लवकर महादेवच आपल्या घरी आणतील." मुक्ता म्हणते, की "आई, मम्मी, तुम्ही काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल." आणि त्या दोघीजणीही हात जोडत असतात. आणि मुक्ता म्हणत असते, की "हे महादेवा, आमच्या मम्मीची जी काही इच्छा आहे ना, ती लवकरात लवकर पूर्ण कर. आमची सई माऊ ही लवकरात लवकर घरी परत आली पाहिजे." असं मुक्ता आता हात जोडून प्रार्थना करत असते. तेवढ्यातच इथे आता हर्षवर्धन हा दारू पीत बसलेला असतो आणि तो फुल एन्जॉय करत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये सगळे काही जे काही घडले ते विचार सुरू असतात. तेवढ्यातच तिकडे आता मिहिका येते आणि मिहिका ही विचार करते, की ह्या माणसाला मी आता सोडणार नाही. ती त्याच्या मागून येते आणि त्याला जोरात धरते आणि म्हणते, की "तुला लाज नाही वाटत का हे सगळं करताना?" आता ती त्याला मागे ढकलते आणि त्याची कॉलर पकडूनच त्याला धमकी देत असते आणि म्हणते, की "तू हे सगळं करताना तुला काहीच वाटलं नाही का? तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज ही अवस्था झाली आहे माझी. तुझ्यामुळे माझ्या वाट्याला आज हे सगळं दुःख आलेलं आहे. तुला हे सगळं करताना जराही काही वाटत नाही का?" तेव्हा आता हर्षवर्धनला मात्र कळत नसतं, की हिचं नेमकं काय होतंय. तेव्हा मग ती त्याच्यावर खूप भडकलेली असते आणि मिहिका म्हणत असते, की "तुझ्यामुळे आज माझ्या पोटातलं बाळ गेलेलं आहे. एक आयुष्यातली सुखाची गोष्ट होती माझ्या आयुष्यात, परंतु तीही तू माझ्यापासून हिरावून घेतलेली आहेस. अरे, माझं आणि माझ्या मिहीरच्या प्रेमाचं एक शेवटचं प्रतीक म्हणजे ते माझं बाळ माझ्या पोटात वाढत होतं. परंतु तेही बाळ तू माझ्याकडून हिरावून घेतलंस. आता माझं बाळ माझ्यापासून कायमचं दुरावलं गेलं. ते कायमचं मला सोडून गेलं. ते झालं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि यामुळे मी तुला कधीही, आयुष्यात कधीही हर्षवर्धन मी तुला माफ करणार नाही. मिहीर हा माझ्या आयुष्यातून निघून गेला होता, परंतु त्याचं बाळ म्हणजे एकमेव त्याची निशाणी ही माझ्याजवळ होती. परंतु ते देखील तू माझ्यापासून लांब केलंस. तुला हाय लागेल माझी हाय. तुला तळतळाट लागेल माझा, कारण तुझं कधीही भलं होणार नाही. तुझ्यामुळे हे सगळं घडलंय आणि तुला मी आयुष्यात आता कधीही माफ करणार नाही. हर्षवर्धन, तू एक गोष्ट लक्षात ठेव. तू माझ्याबरोबर जे काही वागलास ना, ते सगळं मी तुला परतफेड करायला लावेन. मी तुला कधीही सोडणार नाही. तुझ्या आयुष्याची अशी वाट लावून ठेकेन ना, की लक्षात ठेव, कधी नाही सोडणार मी तुला. तू नीच माणूस आहेस. तुझ्यामुळे माझं बाळ गेलं. निर्दयी, क्रूर माणूस आहेस तू. असं म्हणून ती आता त्याची जोरजोरात कॉलर धरत असते आणि हर्षवर्धन म्हणत असतो, की "मिहिका, गप्प बस. मिहिका, मला सोड." परंतु ती ऐकायला अजिबात तयार नसते. तो आता स्वतःचा राग आउट ऑफ कंट्रोल गेल्यामुळे जोरातच आता मिहिकाला बाजूला करतो आणि जोरात आता मिहिकाचा हात धरण्याचा प्रयत्न करतो, परंतु तरीही मिहिका तिच्या बाजूने पूर्ण जोर लावण्याचा प्रयत्न करत असते आणि हर्षवर्धन एकदाचा तिचा हात सोडवतो आणि तिच्या जोरात आता तो कानाखाली वाजवतो आणि असं केल्यानंतर तो तिच्याकडे बघतच राहतो. मिहिका आता मात्र गालाला हात लावून उभी असते. हर्षवर्धन म्हणतो, की "हे बघ मिहिका, हे सगळी नाटकं आता तू बंद कर." आता मिहिकाला काय बोलावं हे काही सुचत नसतं, कारण नुकतंच तिच्या पोटातलं बाळ गेलेलं असतं. याचाच तिला खूप त्रास होत असतो. आता हर्षवर्धन हा तिच्याकडे बघत म्हणतो, की "एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. ते म्हणजे आता इथून पुढे माझ्यावर कधीही हात उचलण्याचा प्रयत्न करू नकोस. आता हे जे तुझ्या पोटातलं बाळ आहे ना, ते गेलं आहे लक्षात ठेव. त्यामुळे माझ्याकडे कुठल्याही प्रकारची कंप्लेंट करायला यायचं नाही. जे काही घडलं ना, ते चांगलंच झालं. कारण या बाळाला घेऊन तू मला खूप इमोशनल ब्लॅकमेल करायचीस ना, मला खूप त्रास द्यायचीस, परंतु आता नाही. आता मी तुला या बाबतीत कधीही काही होऊ देणार नाही. तुला या सगळ्यामधून बाहेर यावंच लागेल, लक्षात ठेव. आणि हो, आता जर पुन्हा मला यावरून काही बोललीस तर बघ, काय म्हणाली होतीस? तुझ्या प्रेमाची ही शेवटची निशाणी होती ना, तीही तुझ्याकडून गेली आहे. मग आता कायम लक्षात ठेवायचं. पुन्हा माझ्याशी या गोष्टीवरून वाद घालायला यायचं नाही. जे काही घडलं ना, ते चांगलंच झालं असं मी समजतो.
आणि जर इथून पुढे मला बोललीस, माझी कॉलर धरण्याचा प्रयत्न केलास, तर मात्र माझ्याहून वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. आता तुझे वाईट दिवस सुरू झालेत. तुला ना उठता लाथ आणि बसता बुक्की दिली पाहिजे, असं हर्षवर्धन तिला बोलत असतो आणि ती गपचूप ऐकून घेत असते. तर इथे सावनीचाही मात्र तळफळाट होत असतो. सावनी ही म्हणत असते की हे सगळं काय चालू आहे? माझ्या आयुष्यात काय चाललं आहे? काय मी काय करू? त्या वकिलाला कॉल लावला तर तो साला वकील पण फोन उचलत नाही आहे आणि मी कोणाशी बोलू, काय बोलू ना, मला या बाबतीत काहीच कळत नाही आहे. आणि उद्या जर कोर्टामध्ये सागर आणि मुक्ता माझ्या सईला घेऊन गेले तर मग मी काय करणार? मला खरंच कळत नाही आहे. आणि तिचं डोकंच चालेनासं झालेलं असतं. ती म्हणते की नाही, काही करून मला काहीतरी केलं पाहिजे. आणि हा जो सागर आहे तो वॉचमन, खाली वॉचमन बनून माझी परीक्षा घेतोय, माझ्याकडे लक्ष ठेवतोय. ठीक आहे, राहू दे, त्याला वॉच ठेवायचं असेल ना, राहू देत. त्याची ना खरं तर लायकी ही वॉचमनचीच आहे. त्याला वॉचमनच्याच ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, असं ती आता बोलत असते. परंतु मग सावनी पुढे म्हणते की काय करू मी, पण सईपासून जाण्याचं हे सगळं कसं काय थांबू, कोणाला फोन करू, असं म्हणून आता ती विचार करत असते. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की सागरने ते जे काही पेपर्स बनवलेत ना, ते पेपर्स हे सागरकडेच असतील. आणि मग तेवढ्यातच आता मुक्ता ही सावनीला कॉल करते आणि मग सावनी म्हणते की काय काम आहे, बोल. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की तुमच्या आत फोन केल्यावर हॅलो वगैरे असं काही बोलतच नाहीत का, नुसतं दुसरंच काहीतरी बोलतात. तेव्हा मग सावनी म्हणते की अच्छा, हॅलो, हाय, हाव आर यू मुक्ता, कशी आहेस तू, असं सगळं विचारावं असं एक्सपेक्ट करतेस का तू? तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही नाही, अगं तुझ्याकडून मी ते एक्सपेक्ट नाहीच करू शकत, परंतु नॉर्मली तरी बोलू शकतेस ना. बरं ऐक, एक काम करायचं आहे तुला. उद्या घरी महाशिवरात्रीची पूजा आहे, तुला तर माहीतच असेल, ती दरवर्षीची असते. त्यामुळे घरामध्ये पूजा आहे, तर उद्या सईला घेऊन तू घरी ये. तेव्हा मग सावनी म्हणते की ओ हॅलो, तू काय मला ऑर्डर सोडतेस का की घरी ये वगैरे सांगतेस? मी येणार नाही, मी अजिबात येणार नाही आहे आणि सईला घेऊन तर मुळीच नाही. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की हे बघ, तुला यावंच लागेल, काही झालं ना तरीही तुला यावंच लागेल. सावनी म्हणते की मुक्ता, तू मला चॅलेंज करतेस. सावनीला एक गोष्ट चांगलीच लक्षात घे, मी कुठलीही गोष्ट कशीही पलटवू शकते, तुला माहिती आहे. आणि तुला आता असं वाटत असेल की तुझी मुलगी ही तुझ्याकडे येईल, परंतु तसं होणार नाही. मी माझ्या सईला पुन्हा तुझ्याकडे कधीही येऊ देणार नाही, कारण हे माझं चॅलेंज आहे. आणि काय ना, मी सावनी आहे, मी कधीही हरत नसते, असा डायलॉग ती नेहमीप्रमाणे मारते. मुक्ता म्हणते की हे बघ सावनी, तुला ना किती प्रयत्न करायचे आहेत ना, तेवढे प्रयत्न तू करून घे, परंतु तुझा एकही प्रयत्न यशस्वी होणार नाही, कारण त्या सगळ्याच्या मध्ये मी उभी आहे. आणि काही झालं तरीही तुला माझी सई ही मिळणार नाही म्हणजे नाही. तुला किती काय करायचं आहे ना, तो जोर लावून घे, परंतु काही झालं तरीही तुला माझ्या सईपर्यंत पोचता येणार नाही. आणि हो, उद्या तू मला पूजेला तर मुलीला माझ्या घेऊन येशीलच, परंतु उद्या कोर्टाच्या केसनंतर सईची कस्टडी ही माझ्याकडेच येणार आहे, इतकी गोष्ट तू लक्षात घे. म्हणजे माझी उद्या मुलगी पूजेला पण येणार आणि त्यानंतर ती माझ्या कस्टडीकडे पण, तिची कस्टडी ही माझ्याकडेच येणार. त्यावेळेला मग सावनी म्हणत असते की हे बघ, असे ना दिवसाढवळ्या स्वप्न पाहेत नकोस. मुक्ता, काही झालं तरीही तुझ्याकडे मी माझ्या मुलीला परत येऊ देणार नाही. मी सावनी आहे, सावनी, मी कधीही हरत नसते, प्रत्येक गोष्टीतून मी जिंकतच असते. त्यामुळे काही झालं तरीही तुझ्या मुलीला, म्हणजेच माझ्या मुलीला मी तुझ्याकडे कधीही येऊ देणार नाही. सो कॉल्ड तुझी मुलगी अशी म्हणतेस, परंतु ती माझी मुलगी आहे आणि ती माझ्याकडून कधीही लांब जाणार नाही, असं मुक्ताला ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता बोलते की ठीक आहे, आपण बघूया, तू जे काय म्हणतेस ते खरं होतं आहे की माझं जे काही म्हणणं आहे ते खरं होतं आहे. परंतु सावनी, एक गोष्ट लक्षात घे, तुझा जो काही अहंकार आहे ना, तो अहंकार लवकरच गळून पडणार आहे, कारण अहंकार ठेचायला वेळ लागणार नाही. तू जो काही इगो घेऊन चालतेस ना, तो इगो लवकरात लवकर तुझा संपणार आहे, असं आता इथे मुक्ता ही सावनीला म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता सावनी ही तिला काहीच बोलत नाही. मग आता मुक्ता तिला सहजतेने बोलते की ठीक आहे, मग उद्या आपण भेटूया, ये माझ्या मुलीला घेऊन. तेव्हा मग आता सावनी म्हणते की गप गप, असं काहीच होणार नाही आहे, मी माझ्या मुलीला कुठेही आणणार नाही आहे, तुझ्याकडे ती येणारच नाही आहे आणि तुझ्याकडे तिची कस्टडी पण येणार नाही आहे. बघतच राहा मुक्ता, तुला मी पुन्हा एकदा तोंडावर पाडले आणि विसरलीस का, तू माझ्या मुलीला कसं करत होतीस आणि तू कशी गयावया करत होतीस ते. त्यामुळे आता इथून पुढे तुला कधीही माझ्या मुलीची कस्टडी मिळणार नाही. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नाही, तुला यावंच लागेल, असं म्हणून मुक्ता फोन कट करते. तेव्हा मात्र सावनी चिडलेली असते. सावनी म्हणते की ही मुक्ता सगळं मुद्दाम करते, मला माहिती आहे ना, मला मुद्दाम उकसवण्याचा प्रयत्न करते ती, आणि म्हणते की माझ्या मुलीला तिच्याकडे घेऊन जाईल, परंतु नाही, मी असं कधीही काही होऊ देणार नाही. मी माझ्या मुलीला तिच्याकडे अजिबात जाऊच देणार नाही. काही झालं तरीही माझी सई ही माझ्याकडेच राहणार.
आणि त्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार आहे. मग मी आता काय करू? हा सागर पण खाली वॉचमनसारखा लक्ष ठेवून आहे. करू काय असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. म्हणून सावनी ही स्वतःचं आता पुन्हा डोकं चालवायला सुरुवात करते की या सगळ्यामधून मी नेमका कसा मार्ग काढू, आणि पुन्हा स्वतःची नखं खायला सुरुवात करते. तेवढ्यातच आता इथे हे सगळं होत असताना मुक्ता विचार करते की आयडिया, म्हणजे सागरचे जे काही पेपर्स आहेत ते पेपर्स जर मला मिळाले आणि ते पेपर्स जर मी तिकडून गायब केले तर मग सागरकडे कोणताही पुरावा उरत नाही. मग नक्की ते पेपर्स काय आहेत ना ते मला बघितले पाहिजेत. आता ती पटकन जाते आणि कपाटातमधून तिची बॅग काढते आणि त्या बॅगमध्ये तिजोरीची किल्ली असते. ती किल्ली बघून ती खूपच खुश होते आणि म्हणते की अरे, ही तर तीच किल्ली आहे ना जी सागरच्या कपाटाची आहे. ज्यावेळेला मी सागरकडे राहत होते त्यावेळेला त्याच्या कपाटाची मी डुप्लिकेट चावी बनवून घेतली होती. मग आता या चावीचा उपयोग मला होणार आहे आणि जर ते पेपर्स हे सागरच्या कपाटात असले तर ते पेपर्स मला लवकरात लवकर चोरायला हवेत. म्हणजे ते पेपर्स जर मी तिथून गायब केले तर सागर आणि मुक्ताच्या हातात कोणताही पुरावा नसणार आणि ते माझ्या सईला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ शकत नाहीत. आता ती विचार करते की मला सागरच्या घरी गेलं पाहिजे, परंतु करू काय? जर ती आता बाहेर पडायला जाणार तेवढ्यातच रूमच्या बाहेरच सागर पहारा देऊन असतो. तेवढा ती म्हणते की हा वॉचमन, हा सागर जराही माझ्या रूमपासून बाजूला जात नाही आहे, नुसता इथे लक्ष ठेवून आहे, काय करावं काहीच कळत नाही आहे, असं इथे आता सावनी विचार करते. नंतर सावनी आयडिया लढवते आणि ती रिसेप्शनवर कॉल करून सांगते की माझ्या दरवाजाच्या बाहेर सागर कोळी आहेत, त्यांना जरा तुम्ही सांगा की त्यांच्यासाठी कुठला तरी कॉल आला आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला वाटल्यास 1000 रुपये देईन. म्हणूनच आता सागरला एक माणूस बोलवायला येतो आणि वेटर बोलवल्यावर सागर खाली जातो आणि हॅलो हॅलो करत असतो. तेवढ्यातच आता सावनी ही तोच मोका बघते आणि ती सागरच्या घरी तिथून हॉटेलमधून पळ काढते. आणि ती पळून गेल्यानंतर आता सागरला लक्षात येतं की बहुतेक सावनीने काही केलं तर नाही, म्हणून तो धावत धावत आता इथे रूमकडे येतो आणि रूममध्ये आल्यावर बघतो तर सई झोपली आहे आणि म्हणतो की आजचाच दिवस सई माऊ, उद्यापासून तू माझ्या आणि मुक्ताईच्या कुशीमध्ये असतील, फक्त आजचा दिवस इथे झोप, परंतु उद्यापासून तू स्वतःच्या घरी असशील आनंदाने, असं सागर आता मनामध्येच म्हणत असतो आणि तो खूपच खुश असतो. या सगळ्यामध्ये सागरला आता खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता इथे तिच्या देवघरात आलेली असते आणि जी काही मम्मीने पिंड झाकून ठेवली ती पिंड ती बघत असते आणि सागरही ते पूर्णपणे सईवर लक्ष ठेवून असतो की सई माऊला काहीही त्रास होऊ नये आणि मी गेलीही त्याला समजलेले नसते आणि तो फक्त बाहेर लक्षच ठेवून असतो. त्यानंतर इथे आता मुक्ता ही आल्यानंतर महादेवाची जी पिंड असते झाकलेली ती पिंड लाल फडक्यात लाल वस्त्रावरची उघडते आणि म्हणते की महादेवा, त्याच्यासमोर हात जोडते आणि पिंडीवर अगदी प्रेमाने हात ठेवत असते आणि म्हणते की मला माहिती आहे महादेव, तुम्ही खरंच देवांचे देव आहात आणि काही झालं तरीही तुम्ही तुमच्या भक्तांच्या ज्या मनोकामना असतात त्या नेहमीच पूर्ण करता. तुम्हाला माहीत असतं तुमच्या भक्तांच्या मनात काय इच्छा आहे, त्या पूर्ण करता तुम्ही नेहमी. मला फक्त एकच मागायचं आहे देवा, मला बाकी तुमच्याकडे काही मागणं नाही आहे. ते म्हणजे की माझी मुलगी आहे सई, ती मला माझ्याकडे परत हवी आहे. काही झालं तरीही माझ्या मुलीला मला परत मिळवायचं आहे. मला माहीत नाही मी जो काही मार्ग अवलंबला आहे तो चूक की बरोबर, परंतु मला माझी मुलगी ही माझ्याकडे परत हवी आहे. मला आता एकच हवं आहे, ते म्हणजे तिचं असं जे काही राहणं आहे, तिचं असं काही जे रडणं आहे ते मला बघवत नाही आहे. या सगळ्याचा मला खरंच खूप त्रास होतो आहे. म्हणूनच मला लवकरात लवकर माझी मदत करा. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी मी पण तुमचा उपवास करणार आहे आणि तुम्हाला प्रार्थना करणार आहे की माझी मुलगी सुखरूप माझ्यापर्यंत येऊ दे. एखाद्या मुलाला आईला काय हवं असतं? तुम्ही पण 2 मुलांचे वडील आहात, तुम्हालाही 2 मुलं आहेत. आपलं मूल हे आपल्याबरोबर असले, दोन्ही मुलं एकत्र असली तरच पूर्ण कुटुंब वाटतं, नाही तर ते अर्धवट असतं. म्हणूनच मला माझी दोन्ही मुलं आदी आणि माझी सईमाऊ दोघंही माझ्यासोबत हवे आहेत. त्यासाठी मी उद्या तुमचा उपवास करणार आहे आणि तुम्ही मला निराश करणार नाही हे मला माहिती आहे. त्यासाठी मी अन्नाचा एक कणही घेणार नाही जोपर्यंत माझी सई माझ्याकडे परत येत नाही, असं म्हणून आता ती देवाला हात जोडून असते आणि प्रार्थना करत असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी ही हॉटेलमध्ये सटकून सागरच्या घरी आलेली असते. कशीबशी ती सागरच्या रूममध्ये शिरते आणि त्याच चावीने ती तिचं कपाट उघडण्याचा प्रयत्न करू लागते, परंतु ते कपाट उघडताना अगदी सहजासहजी उघडत नसतं, म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच इथे सावनी ही त्या रूमच्या बाहेर निघून जाणार असते. तितक्यात आता तिला आवाज येतो कोणीतरी आतमध्ये येण्याचा. ते सगळं काही पेपर्स वगैरे शोधत असते आणि ते पेपर्स लवकर सापडतात का हे बघत असते. तेवढ्यातच आता तिला कोणीतरी येण्याची चाहूल लागते आणि तिथेच नेमकी मुक्ता आलेली असते आणि मुक्ता आल्यानंतर ती रूममध्ये येते आणि म्हणते की हे सगळं काय आहे, आणि ती लाईट्स ऑन करते. सगळीकडे उजीर होतो आणि सावनी मात्र पडद्याच्या मागे जाऊन लपलेली असते
आता मुक्ता विचार करते की आता तर या रूममध्ये लाईट होती, परंतु आता तर ही लाईट कुठे गेली असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. म्हणून मुक्ता जाते आणि पुन्हा ती लाईट पेटवते. आणि लाईट पेटवल्यानंतर मुक्ताला जरा संशय येतो, म्हणून ती पुढे बघते तर तिला कुठेतरी पडद्याच्या मागे कोणीतरी लपलेलं दिसतं. आता मुक्ता ही सावनीची चोरी पकडणार का, आणि सावनीने जो काही आखलेला प्लॅन आहे तो मुक्ता पूर्ण होऊन देईल की त्याला अडवेल, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.